कोणता संघ आहे ते? कात्रण या संघाचे अष्टपैलू खेळाडू याला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यांनी तो सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. नाव काय? दिनेश भाई यांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मी सन्माननीय माई सरांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सन्माननीय अध्यक्ष साहेब सॉरी काशीनाथजी कुळे साहेब यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान चिन्ह द्यायचा आहे. चला आपण मैदानावरती जाऊया, कारण हा रणसंग्राम पुन्हाच तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जिद्दीचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. ते म्हणजे आदर्श करंजाळी वर्सेस योगी 11 यांच्यात ही रोमांचकता पाहायला मिळणार आहे. आपण या रोमांचकतेचा आनंद लुटायचा आहे. माझ्या सर्व मान्यवरांना, सर्व बंधू भगिनींना, सर्व क्रिकेटवीरांना विनंती करेन, कारण अनेक क्रिकेटवीर भले या मंचावरती बसले नाहीत, परंतु जो ग्राउंड बनवलेला आहे आणि त्या ग्राउंडवरती आपण प्रत्येक कक्ष दिलेला आहे, या कक्षाच्या बाजूला देखील बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. याचा आनंद लुटतायत. आणि हा पहिला बॉल ज्याचं गणित काहीच कळलेलं नसताना सुद्धा एक रनाची ही बढत मिळाली, ते म्हणजे योगी या संघाला, आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय योगीच्या माध्यमातून आपण पाहिलं मगाशी श्रद्धांजली वाहिली आणि अनेकांचे पाण्याने डोळे डबडबले आणि अशा या महान क्रिकेटवीराला श्रद्धांजली वाहून आपण सुरुवात केलेली आहे. त्याला सामोरे जातोय तो म्हणजे आदर्श क्रिकेट संघ. यांच्यात होणारी ही रोमांचकता आपल्याला पुन्हा त्याच ताकदीने, त्याच जोमाने, त्याच जिद्दीने, त्याच संघर्षाने पाहायला मिळेल. नक्कीच हा दुसरा बॉल एक सुंदररित्या टाकण्याचा प्रयत्न केला. बॉल काहीसा दिशाहीन होतोय. एक रन पूर्ण केला. एका रनाबरोबर दुसऱ्या रनाची प्रचिती मिळेल का, याचा परिपूर्ण अभ्यास केला तो म्हणजे योगीने. आपल्या टीमसाठी 2 रनाची ही बढत मिळते, ते म्हणजे योगीला. याच योगीच्या माध्यमातून काहीशी ही धावची थांबवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे आपला आदर्श क्रिकेट संघाचा हा गोलंदाज आपल्या टीमसाठी खूप मोठं काम करतोय. पाहुलं मोजत काहीसा बॉल ऑर्कर करण्याचा प्रयत्न केला, परंतु एका रनाची बढत मिळेल योगीसाठी. हा ऑर्कर बॉल महत्वाचा असेल, कारण याच बॉलने अंतिम कौल घेतला आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. सुंदररित्या हा नजराणा पाहायला मिळाला, कारण 12 बॉलचा हा नजराणा आपल्याला षटकार चौकाराच्या रूपाने पाहायला मिळतोय. आपल्या या मंचावरती गोल्ड मॅन आलेले आहेत, त्यांचे देखील आपण स्वागत करूया. सुंदररित्या या गोल्ड मॅनचं आपल्याला सहकार्य मिळतं. अगदी जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था आणि परिपूर्णतेची ही हा खेळ पाहायला मिळतोय. परंतु काहीसा हा बॉल या जर्सी नंबर 8 ला दिसलेला नाही. 1 रन पूर्ण करून 2 रनाची बढत केली. अतिरिक्त धाव मिळते का? नोचा इशारा, पंच यांचा अंतिम कौल. यजमान संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे. सद्गुरू क्रिकेट मंच पुन्हा तेवढाच ताकदीचा बॉल. हा बॉल बॉल काहीसा स्लोलर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर झेल, गगनचुंबी शॉट होता आणि या झेलचा हा नजराणा पाहायला मिळतोय आदर्श या संघाकडून. प्लीज डीजे. साईनाथ देगाव यापुढे होणारा सामना आपण टॉर्च उडवण्यासाठी मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण पावलांकडे यायचं आहे. ही परिपूर्णता आहे, लवकरात लवकर याची नोंद घ्यायची आहे. सुंदररित्या बॉल काहीसा ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा ऑर्कर बॉल दिशाहीन होऊन एक सुंदर झेल मिळाला, तो म्हणजे आदर्श करंजाळी या संघाला. योगी क्रिकेट वीर हे रणांगणावरती आपला संघर्ष करतायत. आपल्या संघर्षाचा हा विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यासाठी नक्कीच दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य, तेवढंच ताकदवान. हा किलबिल आपल्याला आवाज मिळतोय, आवाज ऐकायला मिळतोय, तो म्हणजे या लहान बालकाचा. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेने, लय घेतोय बॉल मधून, बॅट मधून बॉल कनेक्ट होतोय बाउंड्रीच्या दिशेने चौकाराच्या रूपाने. प्लीज डीजे.
कृपया कमिटीतले सगळे मेंबर आपण बाउंड्रीवरती जायचं आहे. डिस्कशन नंतर करूया. मी सगळ्यांना विनंती करतो की बॉलसाठी उशीर होतोय. कमिटीतले सर्व क्रिकेटवीर यांनी बाउंड्रीवरती जायचं आहे. महत्त्वपूर्ण सूचना आहे, कारण आपण ज्या पद्धतीने सकाळी सुरुवात केली त्या पद्धतीने सूर्यनारायणाचे अस्त व्हायच्या आधीच आपण विराजमान होणार आहोत. या सन्मानाच्या ट्रॉफ्या देण्यासाठी आपल्याला कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आपल्या कार्यक्रमाची सांगता करायची आहे, कारण आपल्या माता भगिनी आणि बच्चे कंपनी देखील इथे आलेली आहे. तरी लवकरात लवकर याची परिपूर्णता करायची आहे. सर्व कमिटी मेंबर यांना विनंती करतो की आपण बाउंड्रीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 रनाची बढत मिळेल का? एका रनावरती थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करेल का आदर्श करंजाळे? परंतु ही 2 रनाची बढत. सुंदर प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न की एका रनासाठी सुद्धा जीव ओतावा लागतं. हा संघर्ष महत्वाचा आहे. आपल्या प्रयत्नांचे पराकाष्ठा करून 1 रनाची बढत आपल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संपूर्णपणे झोकून दिलं आणि हा प्रयत्न अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. तो म्हणजे योगीच्या माध्यमातून 2-2 रनाची बढत मिळते. धाव संख्या झालेली आहे 13. धाव संख्या झालेली आहे 13. योगी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर ना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13. वायुदेवाची कृपा आपल्यावरती झालेली आहे. काहीसा वारा जोमाने आणि घोंगावतोय, परंतु घोंगावणारा वारा जरी आपल्यापर्यंत असला परंतु वादळ तर येणारच, कारण हा वादळ राहुलच्या रूपाने पाहायला मिळेल. एक सुंदररित्या या वादळाला थांबावं लागण्याची ही क्षमता आपल्याला तयार करावी लागेल. ते म्हणजे आदर्श क्रिकेट संघासाठी हा घोंगावणारा वादळ राहुलच्या रूपाने या मंचावरती, या क्रिकेट रंगणावरती सज्ज आहे. किंग मैदानाच्या या रणसंग्रामाला सामोरे जातोय तो म्हणजे राहुल. आपल्या टीमसाठी एक नवीन ताकद, नवीन धैर्य देण्याचं काम करतोय राहुलच्या रूपाने. राहुल संघर्ष करेल का? आणि याचा आघाडीत पाहायला मिळतोय सुंदर झेल. बॉल कनेक्ट न होता फिल्डरच्या हातामध्ये झेल होतोय ना. हा सुंदर झेल पाहायला मिळाला. खूप मोठा धक्का, ते म्हणजे योगीसाठी. प्लीज डीजे. जरी कमी उंचीचा असलेला हा गोलंदाज आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय आणि गगनचुंबी शॉट पाहायला मिळेल. जर का हा झेल झेलला तर खूप मोठं योगदान म्हणावं लागेल. ते म्हणजे योगी या संघासाठी महत्वपूर्ण झेल होता संघर्षासाठी, परंतु संघर्षाच्या पलीकडचा झेल पाहायला मिळाला आणि याचंच रूपांतर होतं योगीसाठी. मोठा योगदान आपल्या संघासाठी झोकून देण्याचा प्रयत्न केला योगीने, परंतु याचा अंतिम कौल काहीसा झेल पकडला असता तर एक वेगळी गती आपल्याला पाहायला मिळाली असती. ती म्हणजे आदर्शच्या माध्यमातून. परंतु चलेगा, क्योंकि ये मैच है, ये संघर्ष है. सुंदर शॉट आणि याचं रूपांतर पाहायला मिळालं आणि हा षटकार, सुंदर षटकार बॅट मध्ये कनेक्ट झाला. आपल्या बॅटला लय दिला आणि याच बॅटने विश्वास दाखवला. या विश्वासाच्या पलीकडे मिळालेला हा षटकार. प्लीज डीजे. 18 गाव कुणबी समाज उन्नवरे विभाग संलग्न आमच्या मंडळाचे, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ सन्माननीय फणसुगावचे सुपुत्र 18 गाव कुणबी समाज मुंबई कमिटीचे सचिव सन्माननीय प्रवीणजी मनवळ साहेब,
आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्यांच्या आम्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. साहेब धन्यवाद, आपण या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमाची खरी शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं शतश ऋणी आहोत. आपण आसनस्थ व्हावं अशा आपणाजवळ विनंती. आणि या चौकाराने सुरुवात केली योगीने. या चौकाराची ही रूपरेषा, या चौकाराने आपल्याला एक वेगळी गती मिळते. या क्रिकेटच्या माध्यमातून लय मिळते, वेगळी क्रिकेट शैली तयार होऊन रणगतीला खूप मोठं योगदान येत आहे. धाव संख्या झालेली आहे 25. शेवटचा शतक पाहायला मिळेल. या शेवटच्या षटकामध्ये काहीशी अतिरिक्त धाव मिळते, ते म्हणजे योगीसाठी आपल्याला 12 बॉल खेळायचे होते आणि या 12 बॉल मधूनच काहीसा अजून अगणित बाकी आहे, काहीशे बॉल बाकी आहेत. पाहूया या बॉल मध्ये काय कौल मिळतोय. सुंदर शॉट मारला, लपकण्याचा प्रयत्न केला, षटकाराच्या पलीकडे असेल का, आणि हा षटकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला योगीच्या बॅट मधून. प्लीज विजय. आनंद उत्सव साजरा होतोय. मंचावर आनंदाचा कौल पाहायला मिळतोय, कारण योगीच्या माध्यमातून खूप सुंदररित्या हा षटकार पाहायला मिळाला. पाहूया या बॉलच्या अंतिम कौल मध्ये काय निर्णय असेल. या निर्णयाला सामोरे जाईल का, हा टप टप करणारा बॉल चौक्याच्या दिशेने जाईल का, परंतु याचा अंतिम कौल माहित पडेल. आणि हा खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या क्षेत्ररक्षणाची ही परिभाषा आपल्या टीमसाठी खूप मोठं योगदान दिलं. 3 रनाची बढ़त मिळाली योगीसाठी, प्रयत्न केले सुंदर, 2 रन काढले. 3ऱ्या रनावरती अप्रतिम ही खेळी पाहायला मिळाली. भले जान जाए लेकिन शान न जाए, असा हा निर्णय आपल्याला योगीच्या रूपातून पाहायला मिळाला आणि नक्कीच शान वाचवण्याचा प्रयत्न केला. आपली सुंदर गती ही कामगिरी पाहताच आपल्या या रणाचा रणवर्षा पाहायला मिळाला, तो म्हणजे धाव संख्या झालेली आहे किती 33 ना. धाव संख्या झालेली आहे 33. विन ऑफ द मॅच 34. आदर्श क्रिकेट संघाला खूप मोठं डोंगर उभं करून ठेवलेलं आहे, ते म्हणजे योगी 11 या संघाने आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी करावी लागेल. वर्षाव नक्कीच करावा लागेल, रणाचा डोंगर उभा करावा लागेल, षटकार चौकाराचा पाऊस पाडावा लागेल, षटकार चौकाराच्या पलीकडे आपल्याला मार्गस्थ व्हावं लागेल. आणि अशा सुंदर या रणनीतीला नक्कीच 12 बॉल मध्ये संघर्ष केला, एक उमद नेतृत्व तयार केलं. या उमद्या नेतृत्वाला नक्कीच सलाम मारावा लागेल, कारण संघर्ष तर होणारच. या संघर्षाचा खेळ म्हणजे क्रिकेट, या संघर्षाचा इतिहास म्हणजे क्रिकेट, या संघर्षाचा जिवंतपणा म्हणजे क्रिकेट. आणि म्हणूनच या क्रिकेटला जी सलामी दिली, ही सलामी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या संघासाठी 12 बॉल मध्ये 33 रनाचा स्कोर चेस करण्यासाठी सज्ज होणार आहे, ते म्हणजे आदर्श क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही खेळी पाहायला मिळेल. पाहूया पुढच्या या युवरचनेची ही कार्यशैली. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस योगी 11 पांगारी यांच्यात होणारा रोमांचक खेळ, एक हर्षभरा खेळ पाहायला मिळणार आहे. मी विनंती करेन योगी या संघाला आपण लवकरात लवकर मंचावर आपल्या या मैदानावरती प्राचारण व्हायचं आहे, अशा आपणाजवळ नम्रतेची विनंती. आपण पुढचा टॉच उडवणार आहोत, ते म्हणजे यंगस्टार करंजाळी वर्सेस साईनाथ देगाव यांच्यामध्ये आपण टॉच उडवण्यासाठी मी विनंती करतो की सन्माननीय प्रवीणजी मनवळ साहेब, आपण यांना हा टॉच उडवण्यासाठी प्राचारण करायचं आहे. साईनाथ देगाव वर्सेस यंगस्टार करंजाळी यांच्या टॉच उडवला जात आहे. बघूया टॉच विन कोण होतो, हा कौल महत्वपूर्ण कोणाच्या माध्यमातून येतो. राहुल आगरे यांनी घेतलेला हा निर्णय आहे, ते म्हणजे क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे राहुल आगरे यांनी. आणि फलंदाजीसाठी सामोरे जाणार आहेत, ते म्हणजे साईनाथ देगाव यांच्यात होणारी ही रोमांचक खेळ आपल्याला पाहणार आहोत. यानंतरचा हा खेळ आपण या दोन्ही बलाढ्य संघांसमोर पाहता येणार आहे.
ओके, थँक्यू सर. आवाज त्यांचा ऐकला ते अर्थात प्रकाश गुरव सर यांचा आवाज आपण ऐकला. आता जर बघायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असेल. 12 चेंडूंमध्ये आपल्या खात्यामध्ये जमवल्या जातात 33 धावा आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं मापक असं लक्ष ठेवलंय ते अर्थात योगी 11 पांगारी संघाने आणि आदर्श संघासमोर आदर्श कर्जाळी संघ देखील हा एक चांगला संघ आहे, बलाढ्य संघ आहे. बघूया, परंतु संघ देखील किती बलाढ्य असला तरी मित्रांनो संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. कारण विजयाच्या वाटेवरती, विजयाच्या शिखरावरती जर आपल्या विजयाचा झेंडा रोवायचा असेल ना तर मित्रांनो संघर्ष देखील तितक्याच ताकदीचा करावा लागतो. कारण आयुष्यामध्ये जर आपण संघर्ष केला नाही तर आपला विजय होत नाही आहे. आणि जर विजय व्हायचा असेल तर मित्रांनो गणवी कावा रचला पाहिजे, नियोजनबद्ध विजय पाहिजे. कारण जर मित्रांनो आपण जर पाहिले ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर इतिहास जर पाहिला असेल, इतिहास जर वाचला असेल तर महाराजांचा प्रत्येक गड किल्ला जो विजय केला तो गणवी काव्याने केला, एका विशिष्ट आखणीनुसार केला. हेच असतं आयुष्यामध्ये. जर आपल्याला एखादा विजय मिळवायचा असेल तर ते त्या प्रकारची विजयासाठी आखणी केली पाहिजे, त्यात गाडी मात्र शंका नाही आहे. जाऊया मित्रांनो आपण मैदानाच्या दिशेने. जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. बघूया कोण जिंकणार, कोण पराजय होणार, कोणता संघ विजयाची धूळ मैदानामध्ये उडवणार आणि कोणता संघ पराजयाची निराशा घेऊन मैदानाच्या बाहेर येणार. कारण मित्रांनो जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर जर मित्रांनो जो संघ हरेल त्या संघाला घरचा रस्ता पत्करावा लागेल. अर्थात जर सोप्या भाषेत म्हणायला गेला तर करो या मरो नाही तर घर जावो अशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्ष बेस्ट. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आता स्ट्राईकिंग फलंदाज अनिल स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला त्याचा साथीदार अमोल आपण पाहतोय. बघूया, थांबूया, वाट पाहूया कशा पद्धतीने 34 धावांचा पाठलाग केला जाईल. पहिला शतक घेऊन आलाय गोलंदाजीवरती सुशांत. म्हणून मी सकाळच्या सत्रापासून एक सांगतोय, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने हा देह नाशिवंत नाही. सुशांत शांत आहे, परंतु शांत असणारा सुशांतचा अंत पाहू नका. कारण मित्रांनो हा शांत आहे कारण तो वादळापूर्वीचा आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला अनिलसाठी. पहिला चेंडू पंचांना 2 हात समांतर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. धाव येते अवंत धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती आली आहे. धावपळकावरती धावा आल्यात अर्थात 1 धाव बिन गडी बाद 1. अर्थात चेंडूची फेकी झाली नाहीये परंतु धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. अनिल घाबरतोय, अनिल धडपडतोय, प्रेशर आहे, हाय व्होल्टेज आहे. कारण मित्रांनो जर आपण सामना पाहिला ना तर करो या मरोची लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा बीट झालाय परंतु काय झालंय, गडबड घोटाळा झाला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येतात. म्हणजे काय मित्रांनो, पहिला चेंडू स्क्वेअर आला परंतु घाबरला, परंतु असं वाटलं कुठेतरी प्रेशर होईल परंतु डिप्रेशन प्रेशर आता मात्र काहीच असं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने. सुशांत शांत आहे, त्याचा अंत पाहू नका. कारण मित्रांनो सुशांत ही शांतता केवळ वादळापूर्वीची आहे आणि सुशांतने हळूहळू वादळ निर्माण करायला सुरुवात केली आहे. ते बघूया कशा पद्धतीचं वादळ निर्माण करतो. टाकला चेंडू, आत बिरकावून दिला, चेंडू गेलाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय अनिल ब्रँडेड षटकार. संधी देऊया डीजेला. यस कम ऑन डीजे. जिसके बैट पर बॉल है उसको दुनिया भर का कॉल है. अभी कॉल कोणाला येत आहेत, अनिलला येत आहेत, कसले येत आहेत तर आपला संघ विजय करून पॅव्हिलियनमध्ये परत असे कॉल अनिलला येत आहेत. बघूया, मी सांगतोय जिसके बैट के ऊपर बॉल है उसको दुनिया भर का कॉल है. बघूया कशा पद्धतीचे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो का अनिल बघायचं आहे. परंतु स्वयंसेवकांना विनंती असेल मित्रांनो, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या जेणेकरून आपल्या मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू आपल्याला सहजरित्या मिळाले जातील आणि कोणत्याही खेळाडूला त्या पदकाचा गदापदकी होणार नाहीये. कारण मित्रांनो एक खराब चेंडू फेकला गेला तो सीमारेषा पार जातो. एक नवीन चेंडू आला तर त्याची प्रतीक्षा करावी लागते. ह्याचा भोदंड आपल्याला करावा. सुरेख गोलंदाजी कमबॅक केलंय गोलंदाजाने मित्रांनो. एक तेरी तो एक मेरी
असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो मी सांगतो आयुष्यामध्ये कमबॅक कसा असावा सकाळच्या सत्रामध्ये जरूर सांगितला, मी पुन्हा एकदा येईन, परंतु या षटकाचा खेळ समाप्त होईल त्या नक्कीच कमबॅक कसा पाहिजे देखील आपण पाहूया. मैदानाच्या दिशेने सुशांत पाहतोय 6 धावा धावपळकावरती, 7 धावा धावपळकावरती लागला. 34 धावाचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे बघायला गेलं तर अजूनही 28 धावा आपल्याला मारायच्या. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारला, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आला, झेल सुटलाय, जीवदान मिळालं, परंतु जीवदानाचा फायदा काय होतोय? 2 धावा पळून काढला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? नाहीये. यस प्रयत्न केला होता, परंतु नको नाही म्हणता 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते 9 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. बघायला गेलं तर जिंकण्यासाठी आता मात्र 25 धावांची अजूनही गरज असेल. अजूनही पहिलं शतक प्रगती पथणार आहे. पहिल्या शतकातल्या माझ्या मते शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक असावे. यस मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात झाली. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सुरेख धडाका चेंडू बॅटची टॉपेज घेऊन फाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेला. 1 धाव आली. एका धावेवर समाधान मानावं लागतंय की काय? या ठिकाणी गडबड घोटाळा या ठिकाणी नको नाही म्हणता अनिल आत्महत्या करत होता की काय? परंतु आता आत्महत्या कोणाला करावी लागते? कोण डगआउट मध्ये परततोय? तर अमोल बाद होऊन तंबू मध्ये परतावं लागते. घेऊया छोटीशी विश्रांतीमध्ये ऐकूया डीजेचं स्वमधुर संगीत. यस कम ऑन डीजे. सहा चेंडू आणि गरज असेल 24 धावांची. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल ती अर्थात आदर्श कर्जाळी संघाला. बघूया कशा प्रकारे 24 धाव्या लुटल्या जातील का? मित्रांनो बघावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण मित्रांनो जर आपण पाहिलं ना, आता स्ट्राईक एंडला येणारा फलंदाज रोशन देखील याच मैदानावरती सलग 4 चेंडू आणि 4 षटकार मारण्याचा विक्रम रचणारा हाच खेळाडू आता मैदानामध्ये जातोय. म्हणजे काय? खेळपट्टीचा अनुभव आहे, खेळपट्टी करू शकतो, मैदानामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. बघूया ताकद ती प्रेक्षकांच्या मनामध्ये बिंबवेल का? नजाकत बघूया काय करते आणि काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटचं शतक घेऊन आलाय, शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय गोलंदाज गणेश. जय गणेश नावाचा जप करत चेंडू फेकायला येणार, परंतु रोशन मैदानामध्ये आहे. 26 जर्सी नंबर मध्ये आपण पाहतोय. 24 धावांचा पाठलाग करायचा. अजून 6 चेंडू 24 धावा 6 चेंडू. बघावं लागेल, थांबावं लागेल, कारण इथून पुढे जिंकायचं असेल ना तर आपल्या संघाला जिंकण्यासाठी पहिला रोशनला स्वतःचा आत्मविश्वास जिंकणं गरजेचं आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये आपण ज्यावेळी जग जिंकायला बाहेर पडतो ना, त्यावेळी सुरुवातीला आपला आत्मविश्वास जिंकला पाहिजे, तरच आपण जग जिंकू शकतो. त्यात काळी मात्र शंका नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने. रोशन बघायचं आहे कशा पद्धतीने आपल्या संघाच्या खात्यामध्ये संघाला विजयासाठी 24 धावा जमवतो. जाऊया मैदानात. फलंदाज गोलंदाजीवरती आहे गणेश याचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. 10-12 बॉलांचा रणअप घेतलाय. या ठिकाणी पहिला सुरेख टाकला चेंडू, तितका सुरेख तोडला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यस दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची संख्या धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचतात. अर्थात 12 धावा. जर पाहायला गेलं तर अजूनही 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र चेंडू कमी होत आहेत, धावा वाढत जात आहेत, समीकरण वाढत जात आहे, समीकरण चेंज होत जात आहे. कारण एखादा निर्धाव चेंडू सामन्याचं पारडं बदलू शकतो, एखादा षटकार सामन्यामध्ये रमतक्षमता निर्माण करू शकतो आणि एखादा निर्धाव चेंडू सामन्याचं पात्र बदलू शकतो. एक हाती झुंज होऊ शकते. बघूया, थांबूया, वाट पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोणत्या बाजूने निर्णय जातोय. सुरेख टाकला चेंडू आहे. या ठिकाणी गडबड घोटाळा झाला आणि आता मात्र अनिलने आत्महत्या केली. अनिलला बाधून तंबूमध्ये परतावं लागतंय आणि याचा संपलाय आता खेळ. जाऊया आपण डीजे कडे. यस कम ऑन डीजे.
आमच्या अंगात कसलं वारं भरलंय तर क्रिकेटचं वारं भरलंय. कारण मित्रांनो आपण स्पर्धा पाहतोय, स्पर्धा नुसती पाहत नाही तर स्पर्धेचा आनंद तितकाच ताकदीने आपण लुटतोय, त्यात काही मात्र शंका नाही आहे. मैदानामध्ये जातोय फलंदाज सुजय. सुजयला आपल्या संघासाठी विजय मिळवता येईल का पाहूया. सुजयचा संघर्ष कसा असेल. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थात 22 धावांची. 4 चेंडू 22 धावा कशा पद्धतीने घेतल्या जातील, कशा पद्धतीने लुटल्या जातील बघूया, थांबूया, वाट पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. कोणता संघ ठरणार या स्पर्धेतील चौथा सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा संघ कोणता संघ असेल यानंतरची लढत असेल मित्रांनो. सुरेख तडाकला चेंडू आहे, या ठिकाणी 1 धाव आली आहे. आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. झाली आहे उलटी गिनती सुरू. पाहूया कोणता संघ जिंकतोय, कशा पद्धतीने संघर्ष करतोय. आता जर मित्रांनो इथून पुढे जिंकायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. मी नक्कीच एक सांगेन, मगाचपासून एक उदाहरण सांगतोय. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. कारण संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आतापर्यंत जो जिता वही सिकंदर, परंतु आपण कधीतरी सिकंदर बनला पाहिजे. सुरेख तडाखा चेंडू पॉइंट रिटर्न मध्ये चेंडू तोडून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. कव्हरचा क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळ कव्हरच्या धावा पाहिल्या तर धावपळ कव्हरती धावा येत आहेत 15 धावा आणि जिंकण्यासाठी बघायला गेलं तर चेंडू शिल्लक असतील 2 आणि गरज असेल ती 19 धावांची. म्हणजे काय, आता मात्र सामन्यामध्ये थोडाफार खिचून आणण्याचा प्रयत्न केला जातो. योगी 11 बांगारी संघाच्या खात्याच्या दिशेने कुठेतरी विजय झुकताना आपण पाहतोय. बघूया, थांबूया, वाट पाहूया. परंतु आता मात्र येणारा चेंडू जर निर्धाव गेला तर स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहू शकते. गडबड झाली. फुटआउट लाईनचा चेंडू फलंदाजाला खेळता आला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 1 चेंडू आणि गरज असेल 19 धावांची. मित्रांनो आता मात्र विजय निश्चित झालाय. आता मात्र कोणताही भगताना क्रिकेट क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगणारा भगत. आता जर शेवटचा चेंडू आहे, मी सांगेन आता कोणताही भगताने सांगितलं कर्जाळी संघ जिंकू शकतो, परंतु मी सांगेन त्याच्या विरोधात सांगेन की नाहीये तर जिंकू शकतो तो अर्थात योगी 11 बांगारीचा संघ विजयी झालाय. योगी 11 संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतरची देखील मोठी लढत देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो. करंजाळी आणि देगा यस मित्रांनो, सुपर 4 मेगा. आता मात्र इथून पुढे मेगा सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होईल मित्रांनो. मी सांगितलं होतं स्पर्धेच्या शेवटाकडे येते, आपण येतोय. प्रेक्षक जोडले जात आहेत, करोडो प्रेक्षक. प्रेक्षकांची तोबा गर्दी देखील होते. प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद लुटतोय. कारण मित्रांनो स्पर्धा तुमची आमची आपण पाहतोय